परभणी शहरातल्या महात्मा फुले महाविद्यालयातल्या 172 मतदान केंद्रावरच्या ईव्हीएम 7 वाजल्यापासून बंद पडलेला आहे आणि वोटिंग झाल्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सकाळी सुरू होणारे मतदान सध्या खोळंबल्याचं कळतंय। इथे अनेक कामावर जाणारे कष्टकरी मजूर, वृद्ध व्यक्ती आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला सकाळी मतदानासाठी आलेल्या आहेत। त्यामुळे मतदान करून आपली दिनचर्या पार पाडण्यासाठी या ठिकाणी आले, मात्र मतदान प्रक्रियाच बंद आहे आणि त्यामुळे सर्व मतदार या ठिकाणी ताटकळलेत। त्यामुळे किती वेळ अजून मतदानासाठी लागतो आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा काय नेमकी या ठिकाणची परिस्थिती होती, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे। मी आता परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयात असलेल्या 172 नंबरच्या बूथ क्रमांकावर आहे। साधारणतः 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं। 7 वाजता पहिलं एक मतदान झाल्यानंतर तेव्हापासून सदर जे आहे ते इथली ईव्हीएम मशीन जी आहे ते बंद पडली। साधारणतः अर्धा पाऊण तास जे झालं आहे पाऊण तासापासून हे सगळं मतदान खोळंबलं आहे। त्यामुळं सकाळपासून उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असताना सुद्धा इथं प्रत्यक्ष मतदान सुरू झालं नसल्यामुळं मतदारांना अशा तात्काळच उभं राहावं लागलंय। त्यामुळे अजून किती वेळ ही सगळी मतदान प्रक्रिया सुरू होत नाही हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। तर परभणीमधली ही परिस्थिती आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यापर्यंत पोहोचवत होते। तर सकाळपासून मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडतायत। अनेक मजूर आहेत, वृद्ध आहेत। तर या मतदान केंद्रावर अनेक नागरिक आहेत जे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या ताटकळत उभे आहेत। मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेले आहे। 7 वाजल्यापासूनच किंबहुना त्याच्या आधीपासून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मात्र मतदान यंत्रच बंद पडले। त्यामुळे गेल्या अर्धा पाऊण तासापासून किंबहुना 1 तासापासून हे सर्व मतदार ताटकळलेले आहेत।